तर मित्रांनो, आपण आज थोडस आपलं करिअर कसं बिल्ड करावं, आपला इंजिनिअरिंगचा अभ्यास कसा करावा आणि त्यानंतर आपण विश्वासार्हता म्हणजे विश्वास या महत्वाच्या ह्युमन व्हॅल्यू बद्दल बोलूया. कदाचित आपल्याला कल्पना असेलच की UGC, ज्याला आपण मराठीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणतो, ही नॅशनल लेवल बॉडी आहे. गेल्या 2-3 वर्षापासून, रादर 4 वर्षापासून व्हॉट दे डिसाइडेड की बाबा while taking up any education, let it be science education, arts education or professional education, students should be exposed students should be trained for basic human values, जी आपली जीवनाची मूल तत्व आहेत त्या मूल तत्वांचा आपण अभ्यास करावा, so that we become very good citizens of this wonderful country called India. आपण ह्या देशाचे चांगले नागरिक व्हावेत आणि आपण एक उत्तम जीवन आपल्याला जगता यावं, ह्या दृष्टिकोनातून UGC न हा टेकिंग अप एन इंडक्शन प्रोग्राम हा 15 दिवसाचा, पूर्वी तो 21 दिवसाचा असायचा. आपण ह्या पॅन्डेमिक मुळे थोडासा उशीर झाला आपल्याला, त्यामुळं आपण हा शॉर्ट प्रोग्राम घेतोय ऑन मूलतत्व, जीवन मूल्य ज्याला म्हणू आपण. हा कंपल्सरी पार्ट आहे, प्रत्येक महाविद्यालयाला हा कोर्स करणं गरजेचं आहे. आणि त्यातली जी वेगवेगळी जीवन मूल्य आहेत, ज्याला आपण बेसिक ह्युमन व्हॅल्यूज म्हणतो, त्याची सगळ्यांना आपल्याला ओळख करून द्यायचा हा प्रयत्न असतो. तर आपला अभ्यास तर मित्रांनो सुरू झाला असेलच. कुलकर्णी मॅडम, वेदुला मॅडम तुमचे रेग्युलर क्लासेस पण सुरू करत असतीलच. तर अभ्यास तर चालू आहेच, त्याबरोबरच जसजसा आपल्याला वेळ मिळेल आणि पर्टिक्युलरली या इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून आपण थोडीशी ही जीवन मूल्य आणि जीवन तत्व शिकणार आहोत. आणि त्यातला विश्वास हा हे जे महत्वाचं जीवन मूल्य आहे त्याच्याबद्दल मी आज थोडक्यात बोलणार आहे. वर्षभर आपण भेटणार आहोतच, जेव्हा जेव्हा आपण भेटू. हे असं नाही की एक लेक्चर झालं जीवनमूल्य अशी अर्ध्या तासात आत्मसात होणार नाहीत. आपण फक्त त्याची जाणीव करून घेणार आहोत, त्याची फक्त ओळख करून घेणार आहोत. आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल, सो आय कीप ऑन इंटरॅक्टिंग विथ यू पीपल, यू वंडरफुल पीपल. आय वुड लाईक टू टॉक टू यू पर्सनली ऑल्सो. आपली भेट अजून प्रत्यक्षात होऊ शकली नाही, पण येणाऱ्या काळात आपण नक्कीच भेटूया. आणि ह्या जीवन मूल्यासंबंधी असू दे किंवा आपल्या करिअरच्या संदर्भात ज्या आपल्या अडीअडचणी असतील, आपण त्या सोडवायचा प्रयत्न करूया. आणि बिफोर आय गेट इन टू दॅट पार्ट, म्हणजे जीवन मूल्याचा पार्ट, ह्युमन व्हॅल्यूचा पार्ट, जसं मी म्हणालो की आपण एक चांगलं जीवन व्यतीत करण्यासाठी किंवा आपण चांगलं करिअर बनवण्यासाठी जो काही माझा 30-35 वर्षाचा अनुभव आहे, त्यातले जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या योगे आपल्याला एक चांगलं जीवन घडवता येईल. जीवन मूल्य पण शिकणार आहोत, पण त्याच्या आधी मला वाटतं आपण आपल्या करिअर प्लॅनिंग संबंधात थोडस बोलूया. तर मित्रांनो, आता आपण इंजिनिअरिंग अभ्यासक्रम जॉईन केलेला आहे. वी जॉईन्ड इंजिनिअरिंग कोर्स. तर आपल्याला 4 वर्षामध्ये बीटेक डिग्री मिळणार आहे. आपण काही जण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली असेल, काही जणांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली असेल, काही जणांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली असेल आणि काहींनी कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं असेल. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच, पहिल्या वर्षी मित्रांनो आपल्याला वी हॅव टू अकस्टम आवरसेल्व्स टू स्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ स्टडीज. म्हणजे काय, तर मी इनॉग्रल ऍड्रेस मध्ये पण बोललो होतो की आता आपल्याला वी हॅव टू ऑर्गनाइज आवरसेल्व्स. आपण स्वतःला एक योग्य पद्धतीने, एक योग्य ढाच्यामध्ये बसवायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, आता आपले सध्याच्या परिस्थितीमुळे ऑनलाईन क्लासेस आहेत, पण अदरवाईज आपलं रेग्युलर कॉलेज 10 ते 5 असणार आहे. त्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा क्लासेस पण आपले असणार आहेत, प्रॅक्टिकल्स पण असणार आहेत. आपण असं धरून चालू की आपण 10 ते 5 कॉलेजमध्ये वेळ घालवणार आहोत. तर सर्वप्रथम वी नीड टू ऑर्गनाइज आवरसेल्व्स. म्हणजे तो 10 ते 5चा वेळ आपल्याला उत्तम रीतीनं
ज्ञानार्जन करत करत सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने प्लॅन करायचा आहे. आणि त्याच्याही आधी, कॉलेजला यायच्या आधी मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की इंजिनिअरिंग करिक्युलम मधल्या ज्या डिमांड्स आहेत किंवा चांगला इंजिनियर, चांगला अभियंता होण्यासाठी काही एक महत्वाचे गुण आपल्याला जो आपल्याला आत्मसात करावा लागणार आहे तो म्हणजे चांगली हेल्थ आपल्याला डेव्हलप करायला लागणार आहे. चांगली हेल्थ डेव्हलप करण्यासाठी आपण आपला दिनक्रम जो आहे तो एक रेग्युलरपणे प्लॅन करून पाळता यायला पाहिजे. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हा एक महत्वाचा बदल आपल्या जीवनामध्ये आवर्जून तुम्ही करून आणला तर पहा, तुम्हाला एवढा फरक वाटेल, ह्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन पण आपला बदलू शकेल. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा. आता तुम्ही किती वाजता उठता मला माहिती नाही, पण स्टार्ट विथ 6 o'clock in the morning, 6 AM in the morning, or बेटर, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. ब्रह्ममुहूर्त हा 3:45 ते सूर्योदयापर्यंतच्या वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो किंवा ब्राह्म्य मुहूर्त म्हणतो. या मुहूर्तावर उठायची आपण सवय करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मे बी सुरुवातीला तुम्हाला थोडस अवघड जाईल, पण सुरुवात करा. 7 वाजता सुरुवात करा, 6 वाजता सुरुवात करा, 5 वाजता सुरुवात करा. आयडियली 5 ला रेग्युलरली जरी आपण उठायला सुरुवात केली, इट इज वेल अँड गुड. सूर्योदय व्हायच्या आधी आपण उठलं पाहिजे. बिफोर द सन रायझेस वी शुड लीव्ह अवर बेड. सो अर्ली टू वेक अप इज द फर्स्ट हॅबिट that you have to develop, and this habit can be inculcated, this habit can be developed. सुरुवातीला आपल्याला आई वडिलांची मदत घेता येईल, आपल्या भावा बहिणीची मदत घेता येईल, पण आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. पहाटे 5 पर्यंत, 5, 5:30 सुरुवात करा, लवकर उठलं पाहिजे. त्यानंतर आपलं डेली रुटीन फ्रेशनिंग अप झाल्यानंतर इमिडिएटली we should get along with light body exercises. त्यात लुजनिंग एक्सरसाइजेस असू शकतील, बॉडी लुजनिंग एक्सरसाइजेस असू शकतील, थोड्या प्रमाणात योगासनं आपण शिकायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण फ्रेश एअर मध्ये बाहेर लॉंग वॉक साठी जायला पाहिजे. मे बी सुरुवात करा 1 किलोमीटर वॉकने सुरुवात करा. हळूहळू तुमच्या वयामध्ये तुम्ही 3 ते 4 किलोमीटर वॉकिंग करायला काहीच हरकत नाही. तर फ्रेश एअर, ओझोन रिच एअर आपल्याला जशी मिळेल तसं आपली बॉडी पण छान होते आणि त्यानंतर आपलं माइंड पण इट बिकम्स फ्रेश बिकॉज ऑफ रिच ऑक्सिजन कंटेंट दॅट विल बी गेटिंग. तर लवकर उठणे, व्यायाम करणे, लुजनिंग एक्सरसाइजेस करणे, योगासनं करणे आणि मग व्यायाम करणे, लाईट व्यायाम करणे. मुलांनी मुलींनी आजकाल तुम्ही बघताय की ह्या पॅन्डेमिकमुळे बऱ्याच नव्या नव्या गोष्टी आपण शिकायला लागलो की फिजिकल फिटनेस असल्याशिवाय या जीवनालाच अर्थ नाही. आपल्या सगळ्यांना पटायला पाहिजे आता की तू काय डिग्र्या घेतोस, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, जज आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट इज युअर प्रोफेशन, जर आपली हेल्थ चांगली नसेल तर या जीवनालाच अर्थ नाही. आपलं चांगलं कळून चुकलेलं आहे की आपण बघतो की दिसायला फक्त धिप्पाड दिसतो, पण इम्युनिटी जर स्ट्रॉंग नसेल आपली तर यू आर ससेप्टेबल टू एनी ऑफ द डिसीजेस. आणि बघितलं आपण सगळं लाईफ स्टॉप होऊन जातं. त्यामुळं ह्या पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलेलं आहे की आपण आपल्या फिजिकल फिटनेस कडे लक्ष द्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, विवेकानंदांचं पण वाक्य सारखं मला आठवतंय की बाबा, इफ wealth is lost, nothing is lost. If health is lost, something is lost. And if character is lost, everything is lost. असं म्हणतात. म्हणजे ते तुमच्या पैशाला, पोस्टला, या सगळ्याला अगदी दुय्यम महत्व दिले तरी हेल्थला आणि कॅरेक्टरला हायेस्ट त्यांनी महत्व दिलेलं आहे. त्यामुळं हेल्थकडं आपण चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. आणि फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू यू शुड लर्न टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर आहे आंघोळ करा छान. लिसन टू मी व्हेरी केअरफुली आणि हे आत्मसात करायचा प्रयत्न करा. आणि नक्की सांगतो तुम्हाला असं 15-20 दिवसात, महिन्याभरात फरक जाणवा लागेल. स्टार्ट फीलिंग दॅट समथिंग गुड इज हॅपनिंग टू मी. तर ऍज एव्हरीवन नोज की देर इज अ हेल्दी माइंड ओनली इन हेल्दी बॉडी.
जर आपली शरीर यष्टी शरीर चांगलं असेल तरच त्यात चांगलं मन रिसाइड करतं, आणि जोपर्यंत आपलं मन शुद्ध आणि चांगलं होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये काहीही आपण अचीव्ह करू शकत नाही. सो वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, डुईंग एक्सरसाइजेस, गोइंग फॉर अ वॉक, आणि ज्यांना फिटनेस वाढवायचं आहे थोडंसं जॉगिंग करा, रनिंग करा, स्प्रिंट रनिंग करा. द नंबर ऑफ एक्सरसाइज जवळच्या कुठल्या ग्राउंडवर असेल तर जाऊन एक्सरसाइज करा. come back to home, have a nice bath, and then exercise करा, nice bath करा. त्यानंतर pray God, whatever religion you are belonging, irrespective of that, तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, बौद्ध असाल, जे काही असेल आपलं श्रद्धास्थान जे असेल त्याच्या पुढे वंदन करायचं. दिस इज हाऊ यू शुड प्लॅन युअर मॉर्निंग. वंदन करा, आपल्या आई वडिलांना प्रणाम करा ज्यांच्यामुळं आपण ह्या जगात आलो, आपल्याला अस्तित्व प्राप्त झालं, आणि त्यानंतर त्या परमात्म्याला, whosoever is the driver of this universe, त्याला वंदन करा, अँड देन स्टार्ट युअर डे. आता पुढं मी आता काही काही गोष्टी तुम्हाला सांगत जाणार आहे. हा फक्त दिनक्रमाबद्दल बोलतो आणि त्यानंतर आपल्या दृष्टिकोनाबद्दल मी नंतर बोलेन मित्रांनो. तर दिनक्रम: सकाळी लवकर उठणे, लवकर व्यायाम करणे, फ्रेशन अप, गेट रेडी फॉर द कॉलेज. सकाळी वेळ मिळाला तर थोडंसं वाचन करा, न्यूजपेपर रिडिंगची एक हॅबिट करून घ्या. मग तो मराठी न्यूजपेपर, जो काही न्यूजपेपर घरी असेल तो वाचा, किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 14-15 वेगवेगळे न्यूजपेपर्स आपल्याला अवेलेबल असतात. दिवसभरात जर घरी शक्य नसेल, घरी वेळ मिळाला तर नक्की वाचा. कीप युअर सेल्फ अप टू डेट. आणि हे वन्स इन अ वाईल, वन्स इन अ ब्ल्यू मून करायची ऍक्टिव्हिटी नाही, तुम्हाला दिनक्रम सांगतोय मित्रांनो. दिस शुड बी अ रुटीन. सो रीड न्यूजपेपर ऑन डेली बेसिस. पॉझिटिव्ह बातम्यांकडे जास्त लक्ष द्या. आपल्या शहर स्तरावर काय होतंय, आपल्या गाव स्तरावर काय होतंय, आपल्या राज्य स्तरावर काय होतं, आपल्या देशाच्या स्तरावर काय होतं, आणि आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय घडामोडी आहेत, लेटेस्ट न्यूज काय आहेत. मग त्यात थोडंसं फायनान्शियल अवेअरनेस कडे पण लक्ष द्या. त्यानंतर ग्लोबल इश्यूज कडे लक्ष द्या. कारण आजपासून जर आपण सवय लावून घेतली मित्रांनो, तर पुढे जे काही आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहोत त्यासाठी आपण नॅचरली तयार. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज मध्ये ह्याच गोष्टी विचारतात. थोडा करंट अफेअर्स, करंट इव्हेंट्स काय, ती जाणीव आपल्याला, ती सवय जर आपण लावून घेतली आणि त्याची थोडीशी टिप्पणं आपण काढायला लागलो, महत्वाचे मुद्दे, युरोपियन युनियन मध्ये काय करार झाले, भारतामध्ये काय महत्वाचे निर्णय झाले, ते आपण जर डेट वाईज नोट करायला लागू, आणि एक चांगली सवय आणखी एक लावून घ्यावी अशी माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे. आणि ती म्हणजे डेली बेसिसवर डायरी आपण लिहायची सवय लावून घ्यायला पाहिजे. त्यासाठी काही कॉस्टली डायरी विकतच घ्यायला पाहिजे असं काय अर्थ नाही. एक छोटीशी वही घ्या, त्यात दिवस लिहा, आजचा दिवस लिहा. मग त्यात थोडेसे आपण जर पेपर बघितले तर त्यात इसवी सन काय आहे, त्यानंतर भारतीय पद्धतीप्रमाणे शके कुठलं चालू आहे, इस्लाम प्रमाणे कुठलं वर्ष चालू आहे, जैन प्रथेप्रमाणे कुठलं वर्ष चालू आहे, बौद्ध प्रथेप्रमाणे कुठलं वर्ष चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळायला लागतील, आणि त्या आपण जर नोंदी करायला लागलो तर ती एक रोजची सवय होऊन जाईल आपल्याला. तर रीडिंग न्यूजपेपर शुड ऑल्सो बी पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. ऍज अ सेड, सकाळी उठल्यानंतर करू शकत असाल तर करा, अदरवाईज कॉलेजमध्ये जेव्हा वेळ मिळेल, तुमची लेक्चर प्रॅक्टिकल संपल्यानंतर लायब्ररीमध्ये रिडिंग रूम आहे, त्या रिडिंग रूम मध्ये जाऊन रेग्युलर बेसिसवर वी शुड इनकल्केट, आपण डेव्हलप करायला पाहिजे ही हॅबिट ऑफ रिडिंग न्यूजपेपर ऑन डेली बेसिस. देन फ्रेशनिंग अप, कमिंग टू द कॉलेज. व्यवस्थितपणाची सवय आपण लावून घ्यायला पाहिजे. भारी कपडे म्हणजे व्यवस्थितपणा अजिबात नाही. जो काही आपला युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म बद्दल एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. तुम्ही मोठ्या कंपन्यात जर गेलात तर अगदी मालकापासून सगळे एक युनिफॉर्मची सवय लावून घेतात. आपल्या सोलापूरचे पण प्रिसिजन कॅम्पशाफ्ट जर तुम्ही कुठल्याही युट्यूबवर व्हिडिओज त्यांचे बघितले किंवा मोटिवेशन लेक्चर्स जर बघितले, किंवा आपण आपल्या कोर्समध्ये डेफिनेटली आपण प्रिसिजन कॅम्पशाफ्टला बऱ्याच वेळा जाणार आहोत, तर त्याचे जे MD आहेत यतीन शाह, त्यांच्याकडे जर बघितलं तुम्ही तर ते वर्करना जो काही युनिफॉर्म आहे तोच युनिफॉर्म घालून, ते मालक आहेत वास्तविक पाहता, पण विथ दॅट युनिफॉर्म, स्काय ब्ल्यू शर्ट आणि ती जी डार्क ब्ल्यू पॅन्ट आहे त्यांची, त्या युनिफॉर्म मध्ये तुम्हाला दिवसभर सापडते. ह्याच्या मागे एक काहीतरी लॉजिक आहे. अनेक पैलू आहेत, त्यातला एक महत्वाचा पैलू, कॉलेजमध्ये पण आपण युनिफॉर्म काय इन्सिस्ट करतो,
तर त्याचं कारण आहे की आपला जो फंडामेंटल राईट आहे, फंडामेंटल राईट ऑफ इक्वॅलिटी, कसं होतं, आपण वेगवेगळ्या स्ट्राटा ऑफ सोसायटी मधून येत असतो. काही जण परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये आता तरी नाही आहे, पुढे आपण शिक्षण घेऊन त्या परिस्थितीवर मात करून आपण सक्सेसफुल बनवूया, दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण सद्यस्थिती जी असते त्या परिस्थितीप्रमाणे जर युनिफॉर्म नसले असते, युनिफॉर्म या शब्दाचाच अर्थ युनिफॉर्मिटी आहे, इक्वॅलिटी आहे. तर युनिफॉर्म नसले असेल, कोण श्रीमंत असेल तो अगदी झकपक कपडे घालून येईल, गरीब असेल तर चुरगाळलेले फाटके तुटके कपडे घालून येईल. असे त्यात एक भेदभाव येऊ शकतो, आणि तो भेदभाव घालवण्यासाठी to show and to tell ourselves that all are equal when you come on the platform of maybe the institutional learning, maybe at the platform of job, doing a job, सगळीकडे आपण एकाच स्तरावर आहोत ही जाणीव देण्यासाठी ही युनिफॉर्मची सवय आपण लावून घेतली पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये पण युनिफॉर्म लागतात. गो टू एनी ऑर्गनायझेशन, कंपल्शन ऑफ युनिफॉर्म हा महत्वाचा आणि फार सुंदर मेसेज या युनिफॉर्मच्या माध्यमातून आपण शिकून घ्यायला पाहिजे, आपण त्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. कारण ऑल आर इक्वल, आपण हे युनिव्हर्सल व्हॅल्यूचा एक महत्वाचा एक पैलू पण आहे की इक्वॅलिटी, तर ती एक युनिफॉर्मिटी सगळ्यामध्ये यायला पाहिजे. त्यामुळे तो युनिफॉर्मचा आपण अट्टास करतो, आणि तो युनिफॉर्म आपण स्वच्छ धुतलेला, शक्य असेल तर प्रेस केलेला. मला अजूनही सवय आहे, माझे कपडे स्वतः धुतो आणि प्रेस करतो व्हेरेवर पॉसिबल. व्यवस्थित सँडल्स असतील, शूज असतील, ते व्यवस्थित पॉलिश करून रोजच्या रोज व्यवस्थित धुतलेले स्वच्छ कपडे घालून, शूज घालून वेल ड्रेस्ड आपण कॉलेजमध्ये यायला पाहिजे, आणि वेळेचं पण पालन करायला शिकायला पाहिजे. जर आपलं कॉलेज 10 वाजता आपले लेक्चर जर सुरू होणार असतील तर 9:45 आपण कॉलेजमध्ये रीच व्हायला पाहिजे. आम्ही ती सवय लावण्यासाठी डोअरवर थांबतो, हाकलून देतो, पण ह्याच्या ऐवजी जर आपण लवकर उठलो सकाळी आणि सकाळच्या वेळेचं जर चांगलं नियोजन केलं तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकतात. आणि ही काय म्हणतात त्याला, डिसिप्लिन जी आहे, वेळेचं बंधन, वेळेचं महत्व आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि हे वेळेचं बंधन आपण शिकायला पाहिजे. तर आपण 9:45 कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या साठीचं नियोजन करायला पाहिजे. मग ती आपली कॉलेजची बस असेल, तुम्ही चालत येत असाल, एसएमसीच्या बसनी येत असाल, सायकलनी येत असाल, वाहनाने येत असाल, प्लॅन युअर जर्नी. 15-20 मिनिटं अगोदर तुम्ही जिथून राहतात तिथून तुम्हाला कॉलेजमध्ये पोहोचायला जेवढा वेळ लागतो, मे बी 15 मिनिटं लागतात, 20 मिनिटं लागतात, तर तेवढा वेळ अगोदर आपण घरातनं व्यवस्थित बाहेर पडलं पाहिजे. टेकिंग ऑल युअर बुक्स, नोटबुक्स, जे काही दिवसभराचं काम आहे, हे मी सांगायची खरं गरज नाहीये, पण आपल्याला ती सवय कुठेतरी मोडली आहे, आपल्या जीवनशैलीमध्ये ही सवय मोडली आहे, त्यामुळे ती सवय आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. सो ज्याला आपण पंक्च्युअलिटी म्हणतो, नियमितपणा, रेग्युलरिटी, वेळेत पोहोचण्याची सवय, ती आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी फार महत्वाची आहे. तर वेळेत कॉलेजमध्ये पोहोचणे, कॉलेजमध्ये सगळे लेक्चर्स व्यवस्थितपणे अटेंड करणे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपल्या आई वडिलांनी, आपल्या हितचिंतकांनी आपल्याला हे इंजिनिअरिंगचं करिक्युलम, इंजिनिअरिंगचं करिअर करायला स्कोप दिलेला आहे, जीवनामध्ये आपल्याला चान्स मिळालेला आहे, त्याचं आपण सोनं करायला पाहिजे. ह्याच्याकडे आपण वी शुड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी विथ बोथ द हँड्स. आणि मग आपला जो दिवसभरातलं जे टाइम टेबल आहे, त्या टाइम टेबल प्रमाणे आपण रेग्युलर लेक्चर्स अटेंड करायला पाहिजेत, पूर्ण वेळ प्रॅक्टिकल्स अटेंड करायला पाहिजेत, आणि त्यातनं थोडासा वेळ मिळाला तर आपला मॅक्सिमम वेळ आपण लायब्ररीमध्ये व्यतीत करायला पाहिजे. लायब्ररीमध्ये जवळजवळ 20 ते 22,000 वेगवेगळ्या ब्रँचची पुस्तकं आपल्याकडे आहेत, आणि यू मे बी अवेअर, आपली एवढी रिच लायब्ररी आहे. ऑनलाईन रिसोर्सेस तिथं 5-6 कॉम्प्युटर्स आपण ठेवलेले आहेत, डिजिटल लायब्ररी तिथे अवेलेबल आहे. कुठल्याही जगाच्या पाठीवरचं कुठलंही पुस्तक, कुठलंही मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्याकडं IIT मुंबईचं आपण NPTELचे सगळं कोर्स मटेरियल, जवळजवळ 10 टेराबाइट्स इतकं मटेरियल, व्हिडिओ लेक्चर्स, सगळ्या IITचे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ लेक्चर्स आपल्याकडे अबंडंटली अवेलेबल आहेत. तर ते आपण लायब्ररी मधून पण ऍक्सेस करू शकतो, मोबाईल मधून ऍक्सेस करू शकतो. त्यासाठी आपल्याला एनरोलमेंट करणं गरजेचं आहे. इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट फॉर द स्टुडंट्स. आपण सगळे पैसे महाविद्यालयानं भरलेले आहेत, सो द डिजिटल लायब्ररी फॅसिलिटीज अवेलेबल. फक्त तिथून त्या सिस्टीम मधनं लॉग इन करायचंय. एक तर तुम्ही NPTELचे लेक्चर्स अटेंड करा, लिसन टू दोज, सगळे मल्टीमीडिया किट्स अवेलेबल आहेत, किंवा इफ यू वॉन्ट टू हॅव
द PDF कॉपीज ऑफ द बुक्स, रिसर्च पेपर्स, तर त्या लायब्ररीमध्ये सगळ्या जगातल्या महत्वाच्या लायब्ररीची, नॅशनल डिजिटल लायब्ररी नेटवर्क NDLI म्हणून आपण त्यात सबस्क्रिप्शन आपलं आहे. कुठल्याही पब्लिशरचे, कुठल्याही संस्थेमधली कुठलीही महत्वाची पुस्तकं, जर्नल्स, मॅगझिन्स ही सगळे अवेलेबल आहेत. सगळे न्यूज पेपर्स, इंग्रजी, मराठी, एम्प्लॉयमेंट न्यूज, सगळे न्यूज पेपर्स अवेलेबल आहेत. तर दिवसातला आपल्याला जो फ्री वेळ आपल्याला मिळणार आहे तो आपण वी शुड लर्न टू स्पेंड युजफुल टाइम इन द लायब्ररी वेरेवर पॉसिबल. उगीच आपण टवाळक्या करत फिरायचं नाही. रिमेंबर, दिस इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी लाईफ हॅज गिवन अस टू लर्न, टू डेव्हलप आवरसेल्व्स. लेक्चर गडबड आहे, बर ठेव ना का दोघांचे केले काय बोलले नाही, बाकीच्यांचे फुल केले. ठीक. Sorry for the interruption, friends. So we have to develop this punctuality, spend good time in the classroom, practicals, lectures attend करा. वेळ मिळाला की just do make use of the library facilities. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण इथं शिकायला आलेलो आहोत. कुठल्या टीचरचं, कुठल्या लॅब असिस्टंटचं, इथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचं आपण असेसमेंट करण्यासाठी इथं जमा झालेलं आहे. सो वी शुड बी रिसोर्सफुल. म्हणजे ते वर्गात गेल्यानंतर टीचरचा पेहराव काय, सगळे व्यवस्थितच असतात, पण आपल्याला ती सवय लागून गेली टू असेस एनीवन. आपल्याला ती वाईट सवय लागून गेली की समोरचा बाहेर पण जगात वावरताना आपण असेसमेंट, फ्री असेसमेंट उगीच करत बसतो. तो तसाच आहे, तर तसाच आहे, ती तशीच आहे, त्याला असंच दिसतंय. ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. कसं बोलतो बघ, कसं दिसतं बघ, ह्याच्याकडे लक्ष नाही. आपण रिसोर्सफुल असायला पाहिजे. काय आपण शिकायला आलो, भले तो फिजिक्सचा टॉपिक असेल, केमिस्ट्रीचा असेल, मेकॅनिक्स असेल, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स असेल, जे काही आपले विषय असतील, मॅथमॅटिक्स असेल, आपल्याला ज्ञान मिळवायचं. आपण फुकट कोणाचं असेसमेंट करत असेल आणि त्यात वेळ आपल्याला घालवायचा नाही, अजिबात घालवायचा नाही. सो वी शुड बी रिसोर्सफुल. आणि त्या दृष्टीने आपण दिवसभरचा सगळा वेळ व्यवस्थित लेक्चर अटेंड करणे, प्रॅक्टिकल अटेंड करणे, वेळ मिळेल तेव्हा आपण लायब्ररीचा पुरेपूर वापर करावा. आणि संध्याकाळी वेळ मिळाल्यानंतर थोडस स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या स्वतःला. आपली छान जिम अवेलेबल आहे मुलांसाठी, मुलींसाठी वेगवेगळ्या वेळा पण अवेलेबल आहेत. जे हॉस्टेलमध्ये राहत असतील त्यांना तर खूप उपयोग होऊ शकेल. ग्राउंड आहे छान जॉगिंग, व्यायाम करण्यासाठी. आणि त्यानंतर जिमच्या वेळा, इक्विप्ड जिम आहे. कुठे आहे, कॅन्टीनच्या वरती ती जिम आहे. तिथं आपण मदत घेऊन त्या जिमचा वापर करून संध्याचा वेळ जिम मध्ये घालवा. चांगली बॉडी बनवा, चांगली हेल्थ बनवा. and then go back home with good sweet memories of daily work. संध्याकाळी गेल्यानंतर पण फ्रेशन अप, मग पुन्हा पेपर वाचायचा राहिला तर पेपरचा, दिवसभराचा मे बी लाईट चहा घ्या, काय वॉट एव्हर ब्रेकफास्ट यू टेक इन द इव्हिनिंग, फ्रेशन अप युअरसेल्फ, चेंज युअर क्लोथ्स अँड देन डिवोट सम टाइम फॉर रिव्हिजन. जे काही आपल्याला दिवसभरातलं उद्याच जे काही आपल्याला असाइनमेंट वर्क दिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याचं नियोजन करा, त्याचं एक्झिक्युशन करा. रोजच्या रोज आपण ही जर सवय लावून घेतली, रोजच्या वर्गातले जे काही शिकवलं गेलं त्याच्या नोट्स आपण लिहायची सवय लावून घेतली, प्रत्येक विषयाची एक वेगळी वही करा, कॉलेजसाठी एक वेगळी वही करा, तुमच्या पर्सनल नोट्ससाठी एक वेगळी वही करून घ्या. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण शाळा कॉलेजमध्ये जे शिकत होतो आपल्याला बरंचसं मटेरियल रेडीमेड मिळत होतं. इथेही तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळू शकेल, पण माझा अट्टहास असेल, आय वुड लाईक टू एम्फसाइज, इंजिनिअरिंग जेव्हा करिअर आपण चांगलं बनवायला लागतो आपल्याला थोडासा स्वतःच्या पद्धतीने नोट्स काढायची सवय लावून घ्या. आणि इफ यू डू इट ऑन डेली बेसिस, नथिंग लाईक इट. रोज आपल्या वहीमध्ये फिजिक्सचं काय झालं किंवा आपल्या ब्रँचच्या विषयांचं जे काही अभ्यासक्रम झालाय तो लेक्चर मधले पॉइंट्स आठवा आणि मग त्या पॉइंट्सवर बेस तुमच्या नोट्स तयार करा. आणि हे जर छोट्या छोट्या चंक मध्ये जर आपण इफ वी स्टार्ट लर्निंग टू डेव्हलप आवर नोट,
तर ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर सगळं तुमचं मटेरियल तयार आहे, राईट. त्यासाठी मग वेळेला आपण परीक्षेच्या वेळेला जी धावपळ करतो त्यात आपल्याची गरज आहे. सो ऑन रेग्युलर बेसिस, डेली बेसिस, यू रेफर बॅक युअर क्लास नोट्स, आणि मग सरांनी मॅडमनी काय नोट्स घेतले ते पण डोळ्यापुढे ठेवा आणि स्टार्ट रायटिंग इन युअर ओन हँड रायटिंग अँड इन युअर ओन अंडरस्टँडिंग वे. मला हे प्रिन्सिपल कुठल्या पद्धतीने चांगलं समजलं होतं, जे काही फिजिक्स मधलं मे बी सेमी कंडक्टर्स बद्दलची माहिती मॅडमने सांगितली, ती मॅडमनी अशी सांगितली हे मुद्दे आहेत, मग रेफरन्स मटेरियल असेल ते बघा, पुस्तकं रेफर करा आणि स्टार्ट रायटिंग नोट्स इन युअर ओन वर्ड्स, राईट. म्हणजे त्याच वेळेला जर तुमची मॅडमनी टीचरने सांगितलं असेल की ह्या कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि ह्याचा कुठं कुठं उपयोग होऊ शकतो पुढच्या आपल्या इंजिनिअरिंग करिक्युलम मध्ये, ते पण नोट कुठेतरी करायला लागतं. आणि अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचा आपण अभ्यास रेग्युलर बेसिसवर करायची सवय लावून घेतली तर युअर नोट्स विल बी रेडी, यू विल बी इन ट्यून विथ युअर करिक्युलम. आणि मग असं ही जर रेग्युलर बेसिसवर सवय लावून घेतली, सो ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर, मी तर म्हणतो की एंड ऑफ द सेमिस्टरची गरज नाही, तुमच्या क्लास टेस्ट असतील आणि इफ यू आर अपडेटिंग युअर सेल्फ ऑन डेली बेसिस, कधी अगदी सरप्राईज टेस्ट घेऊ द्या, आपली रेग्युलर शेड्युल्ड युनिट टेस्ट असू द्या, त्याला आपण CA1 म्हणतो, कंटिन्युअस असेसमेंट 1, कंटिन्युअस असेसमेंट 2, मिड सेम एक्झाम, एंड सेम एक्झाम, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर रेग्युलरली अभ्यास करायला लागलो तर वी विल ऑलवेज बी प्रिपेअर्ड फॉर एनी टाईप ऑफ एक्झाम. तर ही जर सवय आपण लावून घेतली तर आपलं एज्युकेशन, इंजिनिअरिंग एज्युकेशन विल बिकम इझियर अँड सिम्पलर फ्रेंड्स. तर ह्या आणि मग ट्राय टू गो टू बेड, लवकर फूड घ्या, बेटर सूर्यास्ताच्या आधी घ्या म्हणतात, मी अगदी तेवढं इन्सिस्ट नाही करणार, पण लवकर 7-7:30 पर्यंत आपलं जेवण झालं पाहिजे. वॉकिंग करा संध्याकाळी पुन्हा आणि गो टू बेड. टीव्ही मध्ये आपला टाइम वेस्ट करू नका, मोबाईल मध्ये आपला टाइम वेस्ट करू नका. हे ऑल दीज टूल्स आर यू शुड यूज फॉर टूल्स यू शुड यूज फॉर युअर सेल्फ डेव्हलपमेंट. हे गॅजेट्स जे आहेत त्याचा वापर आपण सेल्फ डेव्हलपमेंट साठी करून घ्यायला पाहिजे. त्या गॅजेट्सचा आपण त्यामध्ये वेळ घालवायला नाही पाहिजे. तुम्हाला एक मजा सांगतो, मी खूप स्पेरिंगली वापरतो मोबाईल वगैरे, पण मध्यंतरी मी एक कोर्स केला होता मित्रांनो, 5 AM क्लब म्हणून एक कोर्स छान केला होता, आणि त्यानंतर एक मॅग्निफिसंट मॉर्निंग म्हणून एक IIT मुंबईच्या एक राठोड म्हणून एक मॅडम आहेत, त्यांचा कोर्स केला होता. त्यांनी एक छान गोष्ट सांगितली होती की आपल्याला वाटतं की आपण फार मोबाईल बघत नाही किंवा टीव्ही टाइम आपला जास्त नाही असं वाटत असतं, पण मोबाईल टाइम चेक करायला बघितलं तरी सांगितलं की सेटिंग मध्ये जर आपण गेलो आणि त्यात आपल्याला आपलं स्क्रीन टाइम युसेज आपल्याला कळतो. सो इव्हनिंग जस्ट ओपन अप अँड चेक फॉर युअर स्क्रीन टाइम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण 5 ते 6 तास त्या स्क्रीन टाइम, वी आर वेस्टिंग युअर टाइम ऑन दीज मोबाईल्स. सो त्यांनी आम्हाला सांगितलं, आणि तो स्क्रीन टाइम हळूहळू कमी करत 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 तो 1 तासाच्या घरात आणा, अर्ध्या तासाच्या घरात आणा, आणि तो निग्लिजिबली स्मॉल करा. कारण अननोईंगली आपल्या माइंडवर, आपल्या ब्रेनवर त्याचे एवढे वाईट परिणाम होतात. त्यामुळं एकतरी सगळ्यात मोठा तोटा तुम्हाला सांगतो की त्या मोबाईल स्क्रीनची आपण जेव्हा वेन यू आर ग्लूड फॉर व्हेरियस रिझन, इम्पॉर्टंट असेल तर बघा अवश्य, पण अननेसेसरी जेव्हा बघतो तर त्या सायंटिफिक त्याच्यात प्रूफ्स आहेत की आपला अटेन्शन टाइम कमी होतो. त्या मोबाईलची सवय लागली, क्लासमध्ये लक्ष लागत नाही. सो मग ते तासभराच्या लेक्चरमध्ये आपलं, बिकॉज ऑफ दिस हॅबिट ऑफ मोबाईल स्क्रीन, आवर अटेन्शन टाइम इज रिड्युसिंग, आणि त्याचा आपला मग दुष्परिणाम बरेच आहेत. त्यामुळे व्हॉट हॅपन्स इज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मग आपल्या अभ्यासात लक्ष लागत नाही. अननोईंगली होणारे इफेक्ट्स, मग ते कंटेंट वाईट वगैरे त्याचे परिणाम तर वेगळेच, मग त्याचे वाईट परिणाम खूप आहेत. त्यासाठी आपल्याला आता योग्य वयात आपल्याला योग्य गोष्टी करायच्याच आहेत. आता आपलं वय जे आहे, इट इज फॉर बिल्डिंग गुड हेल्थ, फॉर बिल्डिंग गुड नॉलेज, फॉर बिल्डिंग गुड स्किल्स, आणि आपण एम्प्लॉयबल व्हायचंय, नोकरी योग्य व्हायचंय किंवा करिअर योग्य व्हायचंय, कमवायला लागायचंय, हे आता सध्या प्रायोरिटीज आहे. तर आपण त्या अनवॉन्टेड गोष्टींकडे गोष्टींमध्ये आपला वेळ अजिबात घालवायचा नाही. सो दॅट एक छान म्हण आहे की आता आपण एन्जॉय केलं, म्हणजे 4 वर्ष कष्ट कमी करून एन्जॉयमेंट फार केली, तर मग पुढचा काळ आपला कष्टाचा होऊ शकेल.
म्हणजे ऐन तारुण्यातला काळ आपला कष्टाचा होऊ शकेल. आणि आता जर आपण कष्ट घेतले, व्यवस्थितपणाची सवय लावून घेतली, तर पुढचा येणारा काळ आपला सुंदर होऊ शकेल. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. मग आत्ताच आपण ती एफर्ट्स घ्यायला पाहिजे. सो धिस फ्यू हॅबिट्स इफ यू डेव्हलप ऑन डेली बेसिस, ऑन रेग्युलर बेसिस, इट विल हेल्प यू इन बिल्डिंग अ वंडरफुल इंजिनिअरिंग करिअर फ्रेंड्स. नाव हे झालं दिनक्रमाच्या बाबतीत, रुटीनच्या बाबतीत. Now, as I had told you during my inaugural address, ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आणि येणाऱ्या वर्षांमध्ये, फर्स्ट इयर मध्ये, सेकंड इयर, आणि जसं आपण विल गो टू द हायर क्लासेस, काही गोष्टी आपल्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डेव्हलप करायचे. क्लासरूम मध्ये तुम्हाला सांगितलं की उत्तम ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, त्याच्या सुंदर नोट्स तयार करायचे. आणि ऍज आय सेड इन माय इनॉग्रल ऍड्रेस, एक काहीतरी गोल आपण डोळ्यापुढे ठेवून या क्षेत्राला सुरुवात करायची आहे. एक गोल, एक चांगला इंजिनियर व्हायचा आहे. एक गोल ठेवू शकता की मला एमपीएससी युपीएससी क्रॅक करून चांगला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचंय, किंवा चांगल्या कंपनीमध्ये, भले मग ते टाटा मोटर्स असेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल, इन्फोसिस असेल, कॉग्निझंट असेल, किंवा एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल. Have some goal based on your liking, have some goal in front of your eyes and start your studies. आणि त्या गोलचे आपल्याला keep on reminding yourself about your goal and start your studies and follow your regular routine. So त्याच्या अनुषंगाने जे काही required knowledge आहे that you have to acquire. आणि हे करत असताना मित्रांनो, हे इंजिनिअरिंग प्रोफेशनल डिग्री आपण अक्वायर करत असताना, आजकाल तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की ज्याच्याकडं कौशल्य आहे, ज्याच्याकडे स्किल्स आहेत, पण नो मॅटर तो कुठल्या कॉलेजमधून शिकतो ह्याला महत्व नाही, पण जर आपण काही कौशल्य आत्मसात करू शकतो, इफ वी कॅन डेव्हलप सर्टन स्किल्स रिलेव्हंट टू अवर ब्रांच ऑफ स्पेशलायझेशन, तर आपल्याला नक्कीच आपली एम्प्लॉयबिलिटी वाढू शकेल, आपले एंटरप्रेन्योरियल स्किल्स वाढू शकतील आणि आपल्या सक्सेस रेट जास्त असू शकेल. मग हे स्किल्स आपण डेव्हलप करायला पाहिजे. कुठले स्किल्स आपण डेव्हलप करायला पाहिजे? मग त्यात आपण एक दोन विभाग करूया. विल मेक टू कॅटेगरी. फर्स्ट इज सम सॉफ्टवेअर स्किल्स अँड सेकंड इज सम सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स हा कंपल्सरी पार्ट आहे, सॉफ्टवेअर स्किल्स पण कंपल्सरी पार्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल, लेट अस सी what are the software skills we need to develop. Let us take the case of a civil engineer. Civil engineering चा करिक्युलम, as you know, फर्स्ट इयरला सगळ्यांना सगळा करिक्युलम कॉमन आहे, पण जसं आपण when we advance in our curriculum, तर आतापासून मला वाटतं तुम्हाला सी प्रोग्रामिंग, सी प्लस प्लस प्रोग्रामिंगचा काही भाग फर्स्ट इयरच्या करिक्युलम मध्ये आहे. तर दॅट हॅज बिकम मॅन्डेटरी नाव, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ब्रांच. मग तुम्ही सिव्हिलचे असाल, मेकॅनिकलचे असाल, ईएनटीसी असाल, यू शुड हॅव बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर्स, बेसिक नॉलेज ऑफ प्रोग्रामिंग लॉजिक. मग सीचं जरी नॉलेज आपण चांगलं बेसिक नॉलेज जरी मिळवू शकलो, तरी त्याचा आयुष्यात पुढच्या आपल्या ब्रांचमध्ये पण खूप उपयोग होऊ शकतो. सो दॅट सॉफ्टवेअर नॉलेज वी हॅव टू डेव्हलप. बट इफ यू आर सिव्हिल इंजिनियर इन द कमिंग इयर्स, ऑटोकॅड मध्ये आपल्याला एक्सपर्टीज मिळवणं गरजेचं आहे. काही आर्किटेक्चरल सॉफ्टवेअर्स आहेत बेसिक, जे फ्रीली अवेलेबल आहेत आणि आपल्या नेटवर पण अवेलेबल आहेत, आणि एआयसीटीच्या साईटवर पण त्याचे फ्री लायसन्सेस अवेलेबल आहेत. आपापल्या डिपार्टमेंटच्या कम्प्युटर लॅबमध्ये आपण हे सगळे लोड करून ठेवलेले आहेत. तर सिव्हिल इंजिनियर्सनी ऑटोकॅड, विच इज अ मस्ट, ह्याचं नॉलेज मिळालं पाहिजे. आणि ऍज यू ऍडव्हान्स इन युअर करिक्युलम, स्ट्रक्चरल अनालिसिसचे काही सॉफ्टवेअर आपण शिकायला पाहिजे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर आपल्याला शिकायला लागतील. तर ही झाली सिव्हिल इंजिनियरनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही सॉफ्टवेअर स्किल्स आपल्याला बाय डिफॉल्ट डेव्हलप करायलाच पाहिजेत. आणि आजकाल इफ यू सी, आजकाल जे कॉम्पिटिशन्स होतात, आपले विद्यार्थी बरेचसे आविष्कार मध्ये, या इनोव्हेशन कॉम्पिटिशन मध्ये, स्टार्टअप कॉम्पिटिशन मध्ये जे भाग घेतात, थर्ड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी, तुम्हालाही ती अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. आपण फर्स्ट इयर साठी पण त्या स्पर्धेमध्ये, इनिशियल फेरीमध्ये फर्स्ट इयरच्या मुलांना पण त्यात स्कोप ठेवतो. तर त्याच्या अनुषंगानं मोबाईल जे शिकतो, तर मोबाईल, मी काय म्हणतो, मोबाईल मध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण काहीतरी असं ऍप तयार करू की ज्यामुळं लोक आपला वेळ त्यात घालतील. सो वी नीड टू लर्न. त्यात पण छोटे छोटे प्रोग्रामिंग स्किल्स आपल्याला शिकायचे आहेत, त्याची पण आपल्याला इथे हेल्प होऊ शकते. आपल्या कॉलेजमध्ये अगदी ऑलराऊंडर टीचर्स अवेलेबल आहेत, ईएनटीसी कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट मध्ये, हु विल टीच यू हे छोटे छोटे ऍप कसे तयार करायचे, ह्याची पण आपल्याला ह्याचं नॉलेज पण आपण
मिळू शकतो. सो दिस इज कॉमन टू ऑल द ब्रांचेस. छोटे छोटे ऍप डेव्हलपमेंट वी शुड लर्न बाय डिफॉल्ट. आणि पुढे जाऊन जेव्हा आपण थर्ड इयरला जाऊ तेव्हा मग काही आपल्या फील्डशी रिलेटेड मध्यंतरी आपल्या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक ला असिस्ट करणारे काही ऍप्स बनवलेले होते, ज्याला आविष्कारमध्ये प्राइजेस पण मिळाले थर्ड इयरच्या मुलांना. तर आतापासूनच तुम्ही ते छोट्या ऍप डेव्हलपमेंट रिलेटेड टू इंजिनिअरिंग करिक्युलम आपण ते जेव्हा वेळ मिळेल, मी ह्याचा असं अर्थ नाही की आपला रेग्युलर अभ्यास सोडून तेच करत बसायचं. हे आय एम टेलिंग यू ओव्हर अँड अबाव अवर नॉलेज एक्विजिशन पार्ट आपल्याला हे स्किल्स, सॉफ्टवेअर स्किल्स आहेत, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट स्किल्स आहेत, हे पण आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम शिकायचे आहेत. हे झालं सिव्हिल इंजिनिअरसाठी. काही सिव्हिल इंजिनिअरसाठी मॅटलॅब पण शिकणं गरजेचं आहे. मॅटलॅबच्या पण आपल्याकडे लिगल कॉपीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटला मॅटलॅब सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. लॅबव्ह्यू नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे सगळ्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याला हे शिकत जायचं. तर सिव्हिल इंजिनियर्सनी हे सॉफ्टवेअर स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे. मेकॅनिकल इंजिनियर्सनी पण ऑटोकॅड, मग बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत मेकॅनिकल इंजिनशी रिलेटेड. कॅटिया आहे, कॅटिया V5 प्लॅटफॉर्म मधले बरेचसे सॉफ्टवेअर आहेत. V6 प्लॅटफॉर्म वरचे बरेचसे 3D मॉडेलिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, ते शिकायला पाहिजे. प्रो इंजिनियर आहे, सॉलिड वर्क्स नावाचं सॉफ्टवेअर आहे. तर आपण जे काही पार्ट डिझाईन करायला शिकणार आहोत ते ऑटोमोबाईलचे पार्ट असू शकतील, एअरक्राफ्टचे पार्ट असू शकतील, शिपचे पार्ट असू शकतील, किंवा वेगवेगळ्या मशिनरीचे पार्ट असू शकतील. हे जे डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आपण ओव्हर अ पिरियड ऑफ 4 years विल बी लर्निंग. सो ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट वी शुड लर्न these product design softwares, product 2D modeling and 3D modeling softwares. आणि ANSYS नावाचं सॉफ्टवेअर जे स्ट्रक्चर डिझाईन अनालिसिस करायचं सॉफ्टवेअर आहे, ते पण आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा जेव्हा वेळ मिळेल हळूहळू वी नीड टू अंडरस्टँड अँड लर्न दीज software skills along with our regular studies. ENTC इंजिनियर्सनी पिक मायक्रोकंट्रोलरचे सिम्युलेटर्स आहेत, आर्डिनो आहे, आर्म प्रोसेसरचे रिलेटेड सॉफ्टवेअर आहेत, PLC सिम्युलेटर आहे, मायक्रो प्रोसेसर सिम्युलेटर आहे, मायक्रो कंट्रोलर सिम्युलेटर आहे. सगळे आपल्या डिपार्टमेंटमध्ये कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्याशी रिलेटेड सॉफ्टवेअर आपल्याला सॉफ्टवेअर नॉलेज डेव्हलप करायला पाहिजे. मॅटलॅब बाय डिफॉल्ट ENTC इंजिनियर्सनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम शिकायलाच पाहिजे. तर हे सॉफ्टवेअर स्किल्स आपल्याला ENTCच्या विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. तसं CSCच्या लोकांना सॉफ्टवेअर स्किल्स काय, दॅट इज द हार्ट अँड कोर ऑफ देअर करिक्युलम. पण तरीही त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर्स त्यांना शिकायला लागतील. अपार्ट फ्रॉम युअर C++, व्हिज्युअल C++, व्हिज्युअल बेसिक आहे. त्यानंतर आजकाल बरेचसे नवीन सॉफ्टवेअर टूल्स, जावा ॲपलेट, जावा ऍप्स, हे सगळे आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वी नीड टू लर्न. तर कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी पण अलॉंग विथ युअर रेग्युलर करिक्युलम आज ज्याची चलती आहे, ज्याच्यामध्ये डिमांड आहे, इन्फोसिसमध्ये जॉब मिळवण्यासाठी कुठले स्किल सेट मला डेव्हलप करावे लागतील, आतापासूनच तो विचार आपण करायला लागला. आणि हे आपले रेग्युलर अभ्यासक्रम पूर्ण करताच what we need to do is develop these software skills. So this is one part of the skills we need to develop on regular basis. त्याच बरोबर मित्रांनो आपल्याला काही सॉफ्ट स्किल्स पण डेव्हलप करायचे आहेत. कुठले सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायचे आहेत मित्रांनो? सगळ्यात महत्वाचं कम्युनिकेशन स्किल्स. आपले खराडे सर आता रेग्युलर तुम्हाला क्लासेस घेत आहेत. Communication skill is very important skill that you have to develop to stand on your own feet in this competitive world. मग ती गव्हर्नमेंट जॉब असेल, सॉफ्टवेअर कंपनीतला जॉब असेल, मोठ्या मेकॅनिकल इंडस्ट्री मधला जॉब असेल, ENTC इंडस्ट्री मधला जॉब असेल, कुठल्याही जॉब मध्ये, किंवा जरी तुम्हाला एंटरप्रेन्योर जरी व्हायचं असेल, तर यू नीड टू डेव्हलप वंडरफुल कम्युनिकेशन स्किल. आता आपल्या मायबोलीमध्ये आपण कम्फर्टेबली बोलतो, but because English is our communication language, we need to develop that communication skill. मग यात कम्युनिकेशन स्किल मध्ये ओरल कम्युनिकेशन स्किल आणि रिटन कम्युनिकेशन स्किल. इंग्लिश मधून आपला पत्रव्यवहार कसा करायचा, इंग्लिश मधून आपल्याला ईमेल कसे ड्राफ्ट करायचे, इंग्लिश मधून आपल्याला हाऊ टू प्रिपेअर official letter in English, how to prepare effective official letter in English. So writing skill पण आपल्याला इंग्लिश मधून ते शिकायला पाहिजे. So that is also part of communication skill. Secondly, oral communication skill. Now oral communication skill म्हणजे काय?
इंग्रजीमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने संभाषण करता यायला पाहिजे. सो डोंट गेट डिप्रेस्ड. आपलं बॅकग्राऊंड असेल, आपण त्याला फारसं महत्व दिलेलं नसेल, पण येणाऱ्या 4 वर्षामध्ये आपण एवढा फरडा इंग्लिश मध्ये बोलायला शिकायचं मित्रांनो. इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. I have seen students transforming themselves into a wonderful communicator in English, provided you have that grit, you have that intent. ती इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. आणि रिमेंबर, चांगलं इंग्लिश कम्युनिकेशन आल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. सो अपार्ट फ्रॉम आवर रेग्युलर स्टडीज, आय नीड टू डेव्हलप गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स. आणि त्यासाठी आपला शब्दसंग्रह वाढवायला पाहिजे. रोजच्या ऑन डेली बेसिस आपण वर्गामध्ये आपल्या मित्रांशी बोलायला शिकायला पाहिजे. आणि हळूहळू ही हॅबिट होऊन गेल्यानंतर मे बी इन कमिंग 2-3 years वी कॅन बिकम वंडरफुल इंग्लिश कम्युनिकेटर्स. जशी इंग्रजीमध्ये म्हण आहे, बोलणाऱ्याची माती पण विकली जाऊ शकते, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जाऊ शकत नाही. म्हणजे काय, when you stand in the employment market, किंवा आपण या नोकरीच्या बाजारात जाणार आहोत, जर मला माझ्याबद्दल छान गुड इंग्लिश मध्ये माझ्याबद्दल जर माहिती सांगता येत असेल तरच मी सिलेक्ट होईल. जर मला माझ्याबद्दलच व्यवस्थित माहिती सांगता येत नसेल तर लोकांना कळणार कसं? किंवा ही इज हॅव्हिंग सो मेनी स्किल्स, ही इज गॉट वंडरफुल नॉलेज अँड ही इज गॉट वंडरफुल ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. ह्या गोष्टी जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल वी नीड टू नर्चर अँड डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो गुड कम्युनिकेशन स्किल वी नीड टू डेव्हलप. Okay, so this is the skill part. And the third important aspect that we need to develop, friends, is developing positive attitude in life. ह्याचा अर्थ काय? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जे सगळं आपण ऐकतो वाचतो म्हणजे नेमकं काय? जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन आपला नेहमी सकारात्मक असायला पाहिजे. मग वी हॅव टू फॉरगेट आपली परिस्थिती सध्याची काय, त्याला जबाबदार कोण, ह्या अनालिसिस मध्ये वेळ घालवायचा नाही. काय करायला पाहिजे आपण? काय केल्याने माझं आयुष्य सुंदर होईल, काय केल्यानं आय कॅन गेट गुड नॉलेज, काय केल्यानं माझ्याकडे संपन्नता येऊ शकेल, त्या पॉसिबिलिटीज कडे आपल्याला बघायचंय. म्हणजे अर्धा ग्लास भरलेला असेल, सकारात्मक दृष्टिकोनात माणूस काय म्हणेल, किंवा माझा ग्लास अर्धा भरलेला आहे. आणि नकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस कसं म्हणेल, ग्लास भरलेला अर्धाच आहे. पण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाला माणूस काय म्हणेल, माझ्याकडे अर्धा भरलेला ग्लास आहे. आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड वाला माणूस काय म्हणेल, माझा ग्लास अर्धा रिकामा आहे. दोघही एकच गोष्ट सांगतायत की ग्लास अर्धा भरलेला आहे सांगतात. पण पॉझिटिव्ह दृष्टिकोनवाला माणूस काय म्हणतो, ही लुक्स ॲट व्हॉट आर द अवेलेबिलिटीज, माझ्याकडे काय आहे ह्याच्याकडे लक्ष देत. म्हणजे मला धडधाकड शरीर दिलेलं आहे, गुड फिजिक गॉड हॅज गिव्हन टू मी, गुड व्हॉइस गॉड हॅज गिव्हन टू मी, गुड पर्सनॅलिटी गॉड हॅज गिव्हन टू मी, माझ्याकडं मेहनत घ्यायची शक्ती आणि मानसिकता देवाने दिलेली आहे, वंडरफुल रिसोर्सेस माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि मग ह्या रिसोर्सेसचा वापर करून आय एम गोइंग टू बिल्ड वंडरफुल करिअर. हा झाला सकारात्मक दृष्टिकोन. आणि नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, निगेटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे काय, नाही ते हुडकणे. माझ्याकडे तसले शूजच नाहीत, की माझ्याकडे तसला ड्रेसच नाही, की माझ्याकडे तसला मोबाईल नाही, की अरे जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचा पुरेपूर 100% चांगल्या पद्धतीने वापर करायला शिकायला पाहिजे. जे नाही त्याच्या मागे लागू नका आणि त्याच्याबद्दल कोसत बसू नका. सो टुवर्ड्स लाईफ ऑन डेली बेसिस यू शुड मेक इट एज अ हॅबिट. जे नाही त्याच्याकडे लक्ष देत बसायचं नाही, जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचा वापर करा आणि त्या माध्यमातून स्वतःला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी त्याचा उपयोग करून घ्या. सो चेंज युअर way of looking towards life. Look at the things God has given to me, my family members have given to me, and not at the things which are not available to me. मला हेच मिळालं नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. मला जे मिळाले आहे त्याचं मी सोनं करून टाकले. या ज्या संधी मिळाल्या आहेत, आय एम गोइंग टू कन्वर्ट दीज अपॉर्च्युनिटीज इनटू वंडरफुल लाईफ. सो दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. तर नॉलेज चांगलं मिळायला पाहिजे, स्किल्स चांगले डेव्हलप करायला पाहिजेत आणि आपल्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन सकारात्मक करायला पाहिजे. तर मित्रांनो, दिस इज द इनिशियल पार्ट ऑफ माय लेक्चर, दॅट इज आय शुड हॅव अ वंडरफुल रुटीन, डेली रुटीन. ह्या माझ्यामध्ये बदल मला घडवून आणायला लागेल.
पंक्च्युअलिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे, नीटनेटकेपणानं राहण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, रेग्युलॅरिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि सॉफ्ट स्किल्स, सॉफ्टवेअर स्किल्स, गुड नॉलेज ऍक्विजिशन आणि गुड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, ह्या गोष्टी आजपासून आपण डेव्हलप करायला सुरुवात करणार आहोत. अँड फ्रॉम हिअर ऑन इन द कमिंग 3-4 years आय वॉन्ट टू सी यू ट्रान्सफॉर्म इनटू अ वंडरफुल इंजिनियर. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सक्सेसफुल इंजिनियर बनू. आणि मला आय लुक फॉरवर्ड टू यू पीपल हॅव्हिंग ॲटलीस्ट 2 jobs अवेलेबल टू यू बाय द टाइम यू आर इन द 3rd year and final year. आपल्या प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज 3rd year पासून सुरू होतात. तर तेव्हापासून आतापासून जर आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट करायला लागलो, सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायला लागलो, तर डेफिनेटली इन कमिंग इयर्स तुम्ही 3rd year फायनल असताना माझी इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या ब्रांचमध्ये किमान 2-2 नोकऱ्या अवेलेबल झालेल्या असतील. आणि त्या दृष्टीने मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी आय नीड टू बी सिरियस अबाउट माय सेल्फ, आय नीड टू बी सिरियस अबाउट माय लाईफ, and then only I'll be able to achieve that goal. Okay, coming back to our human values part, बराच वेळ झालाय. I'll try to give you brief idea about the human values part that we are going to see as part of your today's lecture. I'll be presenting myself through my PPT, friends. Okay, so this is my presentation on important human value, trust, friends. So remember, friends, life is nothing but building relationships. नातेसंबंध जुळवणे म्हणजेच हा एक लाईफचा महत्वाचा भाग आहे. सो व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप्स वी आर लुकिंग ॲट? जस्ट प्लीज बी अटेंटिव्ह. व्हेन यू आर ॲट होम, माझ्या आई वडिलांशी असलेलं नातं एक युनिक नातं आहे. वंडरफुल रिलेशनशिप आय हॅव विथ माय मदर, आय हॅव विथ माय फादर. A wonderful relationship I have with my brother, मोठा भाऊ असेल, लहान भाऊ असेल. A wonderful relationship I have with my sister, मोठी बहीण असेल, छोटी बहीण असेल. सो इन हाऊस आपल्या घरामध्ये वंडरफुल रिलेशनशिप्स वी आर मेंटेनिंग. आजी असेल, आजोबा असतील, जे काही आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स असतील, या सगळ्यांबरोबर एक युनिक रिलेशनशिप आपण मेंटेन करतो. जस्ट कम आउट ऑफ युअर हाऊस, मग त्यात आपले नातेवाईक पण आले, त्यांच्याशी पण आपलं एक युनिक नातं आहे. मे बी मी संजय आहे, मी अनिल आहे. ह्या अनिलला, या संजयला, या प्रीतीला, जी काही तुमची नावं असतील, घरातले लोक एक वेगळी आयडेंटिटी म्हणून बघत आहेत. ओके, आणि त्याच्याकडनं त्याच्या काही अपेक्षा आहेत किंवा दे वॉन्ट टू सी यू सक्सेसफुल इन लाईफ. जस्ट प्लीज बी अटेंटिव्ह, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. सो एव्हरीवन ॲट होम tries to look at you in a unique way. आणि आता तरी आपण इंजिनिअरिंगला चाललोय, इंजिनियर होणार आहे, हा त्यांचा तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. आणि त्यांचं रिलेशनशिप, वंडरफुल रिलेशनशिप यू आर मेंटेनिंग विथ युअर फॅमिली मेंबर्स, विथ युअर रिलेटिव्स. कम आउट ऑफ युअर हाऊस, तुम्ही ज्या गल्लीमध्ये राहता, चांगले मित्र मैत्रिणी आहेत, शेजारचे काका काकू आहेत. मे बी यू हॅव वंडरफुल रिलेशनशिप विथ द पीपल in your area. Just come out of that. Maybe तुमच्या घरामध्ये जी काही तुमचे नातेसंबंध आहेत, तुमचे मित्र मैत्रिणी, त्यांच्या बरोबर तुमचं रिलेशनशिप आहे. Come to the college. In college also we are having a wonderful relationship. मग कॉलेजमधले मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर पण माझी मैत्री होणार आहे. आणि प्रत्येकाबरोबर माझं एक वेगवेगळं नातं असणार. तर लेट अस लुक एट ऑल दीज रिलेशनशिप्स विल बी डेव्हलपिंग. हे रिलेशनशिप चांगलं स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे आपण आज बघणार आहोत. सो इन कॉलेज ऑल्सो आय विल बी हॅव्हिंग अ युनिक रिलेशनशिप विथ ईच ऑफ माय फ्रेंड्स. मग माझ्या वर्गातले मित्र असतील, माझे सिनियर्स असतील, माझे सेकंड इयरचे काही मित्र असू शकतील,
सेकंड इयरच्या वेगवेगळ्या ब्रांचेस मधले माझे मित्र हळूहळू व्हायला लागतील, मित्रमैत्रिणी व्हायला लागतील. थर्ड इयरच्या वेगवेगळ्या ब्रांचेस मधले माझे मित्रमैत्रिणी व्हायला लागतील. फायनल इयरचे माझे मित्रमैत्रिणी व्हायला लागतील. त्यानंतर माझ्या क्लास मधल्या टीचर्स बरोबर माझं एक युनिक नातं असणार आहे. फिजिक्स टीचर बरोबर वेगळं नातं आहे, केमिस्ट्री टीचर बरोबर वेगळं नातं आहे, मॅथ्स टीचर बरोबर वेगळं नातं आहे, युनिक नातं आहे. त्यानंतर मेकॅनिक्सचे टीचर, जे काही तुमचे विषय आहेत, प्रत्येक विषयाचे आय विल बी हॅव्हिंग युनिक रिलेशनशिप विथ ईच ऑफ द टीचर्स. आय विल बी हॅव्हिंग वंडरफुल रिलेशनशिप विथ workshop staff. I'll be having wonderful relationship with library staff. I'll be having wonderful relationship with the stores personnel. I'll be having wonderful relationship with all the lab assistants, teachers, peons. कॉलेजच्या एन्व्हायरमेंट मध्ये माझं एक वेगळं जग आहे. इथं आय बी हॅव्हिंग युनिक रिलेशनशिप्स. आणि त्यानंतर मित्रांनो, जेव्हा मी इंजिनिअरिंग डिग्री घेईन आणि जेव्हा जगात पाऊल ठेवेन, तेव्हा आय माइट बी जॉईनिंग वन ऑफ द इंडस्ट्रीज. त्या इंडस्ट्रीमध्ये माझं कोणतरी बॉस असणार आहे, माझे कलिग्स असणार आहे, तिथं पण माझं एक वेगळं जग असणार आहे. सो देअर ऑल्सो आय बी हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ रिलेशनशिप. त्यानंतर मी अर्निंग करायला लागेल, माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह झाली असेल, आय हॅव माय ओन हाऊस, हळूहळू मी लग्न करेन, देन आय बी हॅव्हिंग रिलेशनशिप विथ माय वाईफ. मग माझी मुलं बाळ होतील, आय विल बी हॅव्हिंग चिल्ड्रन. सो माझं एक वेगळं जग, पुन्हा कुटुंब म्हणून वेगळं जग निर्माण झालं असेल. सो राईट फ्रॉम युअर होम टू युअर कॉलेज, टू युअर एरिया, टू युअर सिटी, टू युअर स्टेट, टू युअर कंट्री, टू युअर इंडस्ट्री, and coming back, then your family, your own family, coming back to your family once again, everywhere friends will be having relationships. So that's why the statement says life is nothing but building relationships. आणि हे नातेसंबंध जेवढे आपण छान चांगले घट्ट डेव्हलप करतो, तेवढं आपलं लाईफ सक्सेसफुल होत राहतं. आणि या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम विल बी हॅव्हिंग थ्रू आउट अवर लाईफ विल बी spending our time in building wonderful relationships. तर हे नातेसंबंध डेव्हलप करणे पण इक्वली महत्वाचं आहे. आणि म्हणून दिस इज वन ऑफ द बेसिक ह्युमन व्हॅल्यू वी शुड one of the basic human value we need to nurture and develop so that I can be successful in life. So let us move further, friends. Now, as I told you, we have to keep on building wonderful relationships, right from home to your area where you stay, to your city, to your state, to your country, to your college friends, to your college teachers, your relatives. Then after passing out, I need to build wonderful relationships. To make these relationships wonderful, मी सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू जी डेव्हलप करायला पाहिजे ती म्हणजे ट्रस्ट, विश्वासार्हता. चांगलं रिलेशन कधी डेव्हलप होईल? मुलामध्ये आणि आई वडिलांमध्ये, जर इट इज स्ट्रेंथन बाय ट्रस्ट. घरातले लक्षात ठेवा, दे विल बी हॅव्हिंग 100% ट्रस्ट इन यू, आणि तुमच्याही घरातल्यांवर 100% ट्रस्ट आहे. त्यामुळे तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग आहे. सो वी नीड टू फोकस ऑन ट्रस्ट ॲज अ वंडरफुल इम्पॉर्टंट व्हॅल्यू इन बिल्डिंग अप good relationship. Mutual respect is also very important value that you should develop for building good relationship. You should have affection, care, guidance, deep respect as reverence, glory, gratitude, and ultimately love as the important value. या सगळ्या व्हॅल्यू जर आपण छान पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये डेव्हलप केल्या, ही जर मूल्य आपण जर डेव्हलप केली, ही जर जीवन मूल्य म्हणून जर अडॉप्ट केली, I'll be having wonderful relationship with my family members, with my friends in the area, with my friends in my college, with my colleagues, to wherever I'll be working with. जगातल्या प्रत्येक एलिमेंट बरोबर I need to build wonderful relationship. आणि त्यासाठी ट्रस्ट is a foundation value. ट्रस्ट म्हणजे विश्वास,
ही सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू आपण आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे. आणि जर आपण हे डेव्हलप केली तर विल बी एबल टू डेव्हलप अ वंडरफुल रिलेशनशिप. आणि चांगलं रिलेशनशिप जर आपण डेव्हलप करू शकलो तर सक्सेस विल नॉट बी फार अवे फ्रेंड्स. मग बिल्डिंग ट्रस्ट मीन्स डेव्हलपिंग ट्रस्ट वर्दीनेस. ट्रस्ट बिल्ड करायचा म्हणजे काय? विश्वासार्हता वाढायला पाहिजे. विश्वासार्हता म्हणजे काय? वेगवेगळ्या लोकांना विश्वासार्हतेचं मेजर वेगवेगळं आहे. इजंट इट? हा विश्वासास पात्र आहे किंवा नाही. घरच्यांसाठी विश्वास पात्रतेचे निकष वेगळे असू शकतील. मित्रांमध्ये विश्वास पात्रतेचे निकष वेगवेगळे असू शकतील. जिथं मी जॉब करणार आहे तिथले विश्वास पात्रतेचे निकष वेगवेगळे असू शकतील. माझ्या स्पाऊस बरोबर, माझ्या प्रेयसी बरोबर किंवा माझ्या नवऱ्या बरोबर, माझ्या बायको बरोबर विश्वासार्हता मला मेंटेन करण्यासाठी त्याचे निकष वेगवेगळे असू शकतील. माझ्या प्रोफेशनल लाईफ मधले विश्वास पात्रतेचे निकष वेगवेगळे असू शकतील. तर विश्वास पात्रता, विश्वासार्हता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वी कॉल इट एज ट्रस्ट वर्दीनेस. डेव्हलपिंग ट्रस्ट वर्दीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. मग टीचर्स बरोबर पण आपण लॉयल असायला पाहिजे. टीचर्स मध्ये पण आपल्याबद्दल एक विश्वासार्हता निर्माण व्हायला पाहिजे. टीचर्सचं पण ते कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांमध्ये त्यांची विश्वासार्हता वाढायला पाहिजे. एक खात्री असायला पाहिजे की ही व्यक्ती, ही टीचर मला चांगलं ज्ञान देणार आहेत आणि हे मला समजणार आहे आणि त्यातनं मी चांगले मार्क मिळवणार आहे, चांगलं करिअर बनवणार आहे, मी चांगले स्किल्स डेव्हलप करणार आहे. त्यासाठी तुमचा पण टीचरवर विश्वास पाहिजे आणि टीचर्सचा पण तुमच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे आणि तो त्या विश्वासाला पात्र आपण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी त्या विश्वास पात्रतेसाठी आपल्या वागण्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आपल्या चालण्या बोलण्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. म्हणजे काय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, संत महात्मे सांगून गेले. आपण जे बोलतो एकतरी वागत असेल तर बोलूया आणि जर बोलणार असो तर त्याप्रमाणे वागायला शिकूया. तर मग माझी विश्वासार्हता वाढते. तर असे बरेचसे निकष आहेत की जे आपली विश्वास पात्रता वाढवू शकतात. मग ट्रस्ट वर्दीनेसची डेफिनेशन काय? बीइंग ऑनेस्ट, प्रामाणिक असणे आणि रिलायबल असणे इन कॅरिंग आउट कमिटमेंट्स, ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स मीन्स यू आर ट्रस्टवर्दी. म्हणजे काय? विल रिपीट. बीइंग ऑनेस्ट, प्रामाणिक असणे आणि रिलायबल. रिलायबल म्हणजे काय? रिलायबल इन कॅरिंग आउट कमिटमेंट्स. मी दिलेली वेळ पाळतो. मॅडम मी माझी असाइनमेंट उद्या 11 वाजता कॉलेजमध्ये आल्यानंतर देणार आहे, सबमिट करणार आहे. जर तुम्ही ती वेळ पाळलीत आणि 11 वाजता मॅडमच्या सरच्या टेबलवरती असाइनमेंट ठेवली तर तुमच्याबद्दलची कमिटमेंटच्या बाबतीतली विश्वासार्हता तुम्ही वाढवली, ती कमवली असा अर्थ. किंवा आपल्या मित्रांना तुम्ही शब्द दिला, कमिटमेंट दिली, मी हे करून दाखवतो, हे करणार, हे अचीव करून दाखवणार किंवा तुझ्यासाठी हे काम करणार, शब्द दिला तर तो पाळायला शिकायला पाहिजे. भले मग ते आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, मित्रमैत्रिणी असतील, टीचर्स असतील किंवा जीवनामधले तुमचे जे काही हितसंबंधित असतील, त्यांच्याकडे जी काही आपण कमिटमेंट करणार आहोत त्या कमिटमेंट जर आपण पाळायला शिकलो तर आपला ट्रस्ट वर्दीनेस, विश्वासार्हता वाढू शकते. कुठल्या पिक्चर मध्ये राठोड काय म्हणतात, जो एक बार कमिट करता हूं मैं डेफिनेटली करता हूं, जो नहीं करता हूं कमिट वो भी डेफिनेटली करता हूं. म्हणजे कमिटमेंट पाळणे इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ टू इम्प्रूव्ह युअर ट्रस्ट वर्दीनेस. आणखी काय? बिईंग रिलायबल. रिलायबल म्हणजे काय? मी त्याच्यावर डिपेंडेबल राहू शकतो. मग आपल्याला डिपेंडेबल पर्सन व्हायचंय की नाही? डिपेंडेबल होण्यासाठी आपल्याला कमिटमेंट पाळायला शिकायला पाहिजे. नाहीतर मग काय कानफाट्या होईल. जर सांगितलेलं काम त्यावेळेला ती गोष्ट केली नाही, आपल्या बाबतीत आपल्या आई वडिलांचं मत असू शकतं की हा बाब्याला सांगितलं काम नुसतं हो हो म्हणतो आणि गॅरंटीड करत नाही. म्हणजे काय होईल? तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी. तेच इंडस्ट्रीमध्ये फार हानिकारक असू शकते. मग तुमची ग्रोथ होणार नाही. तुम्ही अनलेस अँटिल यू टेक अप न्यू चॅलेंजेस यू विल नॉट ग्रो इन युअर इंडस्ट्रियल लाईफ ऑल्सो. आणि
उगी आपला अंग वाचू कामचुकारपणा केला तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकाल, पण जास्त वेळ सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही. आणि तुम्ही डेव्हलप तर अजिबात होऊ शकणार नाही, ग्रोथ तर अजिबात होऊ शकणार नाही. रिमेंबर, तुम्ही ट्रेनी पासून मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं स्वप्न जर तुम्ही बघत असाल, मला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं असेल, तर आपण ह्या कमिटमेंट्स पाळायला शिकायला पाहिजे, माझी विश्वासार्हता वाढवायला शिकायला पाहिजे. सो बिंग ऑनेस्ट अँड रिलायबल इन कॅरिंग आउट कमिटमेंट्स. कमिटमेंट्स म्हणजे काय, जो काही मी शब्द देतो, जे काही टीचर्सनी डेडलाईन्स दिल्या आहेत त्या पाळणे, किंवा मी स्वतःहून तुझं हे काम मी ह्या वेळेला ह्या ठिकाणी करतो हा शब्द दिला किंवा तो पाळला तर तुमची विश्वासार्हता वाढली. जर तुम्ही पाळला नाही, कमिटमेंट्स पाळल्या नाही, तर आपली विश्वासार्हता कमी झाली. विश्वासार्हता कमी झाली की त्याचा इमिडिएट इफेक्ट होणार आपल्या रिलेशनशिप. मग आपली रिलेशनशिप कधीही स्ट्रॉंग आणि हेल्दी राहणार नाही. एकदा दोनदा तुम्ही विश्वासार्हता तुमची कमी केली, शब्द पाळला नाही, त्यानंतर तुमची मैत्री पण कोण करणार? रिलेशनशिप कॅनॉट बी मेंटेन. आई वडिलांचा पण तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन जर आपण विश्वासपात्र आणि विश्वासार्ह नसू तर वेगळा असू शकतो. आपली प्रेयसी असेल, आपली बायको असेल, आपले नातेसंबंध असतील, मित्र असतील, जर आपण कमिटमेंट पाळत नसू तर आपल्याला विश्वास पात्रता मिळणार नाही आणि विश्वासार्हता मिळणार. आणि विश्वासार्हता जर डेव्हलप केली नसेल तर आपण चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करू शकणार नाही. चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करू शकलो नाही तर विल नॉट बी सक्सेसफुल. राईट. दुसरं, रिलायबल म्हणजे डिपेंडेबल व्हायला पाहिजे. आपण ह्याला एकदा काम सांगितलं की यस करून दाखवतो. सो रिलायबल, डिपेंडेबल इन कमिटमेंट्स, डिपेंडेबल इन ड्युटीज, रिलायबल इन ड्युटीज. माझी जी कर्तव्य आहे ती मी स्ट्रिक्टली पाळतो आणि ऑब्लिगेशन्स आहेत त्याची पण जाणीव ठेवतो. ऑब्लिगेशन आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांचं फार मोठं ऑब्लिगेशन आपल्यावर आहे. त्या ऑब्लिगेशनची जाणीव, त्याने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. एक जाणकार चांगला इंजिनियर व्हावा हे स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या ऑब्लिगेशनची आपल्याला वारंवार जाणीव ठेवायला पाहिजे. आणि त्या ऑब्लिगेशनची जाणीव ठेवून आपल्यापर्यंत वी शुड गिव्ह अवर 100% सो दॅट यू बिकम ट्रस्टवर्दी. मी विश्वासपात्र. यस, आई वडिलांनी पण म्हणायला पाहिजे यस ह्याला इंजिनिअरिंगला टाकलं आणि चीज करून टाकलं. आय नीड टू इम्प्रूव्ह दॅट ट्रस्टवर्दीनेस. मग काही अनेक सिमिलर वर्ड्स आहेत, काही गोष्टी बघूया बिकॉज ऑफ द लिमिटेशन ऑफ टाइम. विश्वास पात्रतेला एक लॉयल्टी म्हणून पण बघितलं जातं आणि इंटिग्रिटी हा पण शब्द वापरला जातो. लॉयल्टीला प्रामाणिकपणा पण म्हणू शकता, इंटिग्रिटीला पण एक विश्वास पात्रतेचाच एक वेगळा शब्द म्हणून वापरला जातो. लेट अस सी what is the definition of loyalty. Making it a responsibility to promote and protect the interests of people and associations. Right? This is very important. Loyalty, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार असो तिथं पण आपण लॉयल असायला पाहिजे. जे काही आपण काम करणार असो आपण आपल्या आई वडिलांबरोबर लॉयल असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. जे काही आपल्या जीवनात वेगवेगळे बरे वाईट अनुभव येतात, वी शुड रिमेंबर युअर बेस्ट फ्रेंड्स, बेस्ट एवर फ्रेंड्स आर युअर पेरेंट्स. आई वडील आपले, कारण आपल्याला काही कळत नसतं तेव्हापासून ते आपल्याला ओळखतात. सो यू शुड बी लॉयल, 100% लॉयल टू युअर पेरेंट्स फर्स्ट. नेक्स्ट, 100% लॉयल टू युअर टीचर्स. राईट. 100% लॉयल टू युअर ब्रदर्स, सिस्टर्स. तिथं काही लपवालपवी नको. सो बी लॉयल टू युअर किथ अँड किन. आपल्या जवळच्या लोकांशी आपल्या टीचर बरोबर लॉयल असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. म्हणजे काय, माझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्स सोबत पण आपण लॉयल असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. फसवेगिरी, उडाणटप्पूगिरी, शब्द न पाळणे, कमिटमेंट न पाळणे, राईट, आणि दगाफटका न करणे. सो दीज आर द इम्पॉर्टंट क्वालिटीज वी शुड डेव्हलप सो दॅट वी बिकम ट्रस्टवर्दी इन लाईफ. एक्झाम्पल काय म्हणता येईल लॉयल्टीचं? अ लॉयल पर्सन सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट्स फॅमिली, फ्रेंड्स, देन कम्युनिटी अँड द कंट्री. We should be loyal to your family members, we should be loyal to your friends, we should be loyal to your community, and we should be loyal to your country. देशाच्या प्रती पण आपण लॉयल असायला पाहिजे. देशहिताचं काम आपण कायम करायचा विचार करायला पाहिजे. देशद्रोहाचं काम कधीही आपण विचार पण नाही करायला पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट our relationships will be wonderful and our life will be wonderful. Another example of loyalty, a person who is loyal doesn't gossip
or talk behind the backs of others. एक अत्यंत वाईट सवय आपल्याला लागलेली असते, नकळतपणे लागलेली असते. माग काहीतरी गॉसिप करणे किंवा ट्राय टू बी व्हेरी फ्रँक अँड क्लिअर अबाउट द व्ह्यूज अबाउट अदर्स. ज्या गोष्टी पटत नसतील एखाद्या मित्राच्या बाबतीत, मैत्रिणीच्या बाबतीत, बी क्लिअर. समोर गोड बोलायचं आणि मागं काहीतरी, पाठीमागं काहीतरी वेगळं बोलायचं. कट दिस हॅबिट. ही अत्यंत वाईट हॅबिट आहे. ह्यातनं निगेटिव्हिटी वाढत जाते आपल्यामध्ये, मग कायम सगळं डार्कच दिसायला लागतं आणि मग पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्या लाईफमध्ये कधीही डेव्हलप होत नाही. राईट. सो गॉसिपिंग बंद करायला पाहिजे. मागं कोणाच्या तरी मागं काहीतरी बोलायचं, टॉक बिहाइंड द बॅक ऑफ अदर्स, व्हेरी बॅड हॅबिट. वी शुड नॉट डेव्हलप दॅट हॅबिट. वी शुड कर्व दिस हॅबिट. आणि जे काही आहे फ्रँकली बोलायला शिकायला पाहिजे. अनदर एक्झाम्पल ऑफ लॉयल्टी, पर्सन हु इज लॉयल डझंट व्हायोलेट एथिकल प्रिन्सिपल्स. एथिकल म्हणजे जी काही जीवनातली तत्व आपण पाळत आलोय, खरं बोलणे, फसवाफसवी न करणे, राईट, दगाफटका न करणे, ही जी एथिकल प्रिन्सिपल्स आपल्या कुटुंबानी, आपल्या आई वडिलांनी, आपल्या गुरुजनांनी आपल्याला जे शिकवलेले आहेत ते आपण पाळायला पाहिजे. डझंट आस्क अ फ्रेंड टू एंगेज इन रॉंगफुल ऍक्टिव्हिटीज. कुठल्याही वाईट ऍक्टिव्हिटीमध्ये, मग ती व्यसनं असतील, देशद्रोहाचं काम असू शकेल, असल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये आपण स्वतःला इंडल्ज करता नाही करायला पाहिजे. आणि सेकंड अजून एक वर्ड आहे, इंटिग्रिटी. बिहेविंग द सेम एथिकल वे इन एनी सिच्युएशन और प्लेस, बीइंग युअर बेस्ट सेल्फ. Very important characteristic. Particularly, it is very useful when you take up a job in the industry. I should be having wonderful integrity with the company in which I am working. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये मी काम करतो त्याच्याबरोबर आय शुड हॅव बेस्ट इंटिग्रिटी. त्याचे जे काही मग सिक्रेट्स असतील, त्या जे काही वर्क एथिक्स असतील ते मी व्यवस्थित प्रोटेक्ट करायला पाहिजे. ती माझी कंपनी म्हणून ही भावना माझ्यामध्ये यायला पाहिजे. ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू ऑल्सो the interviewers check your integrity with the organization. मग ते इंटरव्ह्यू घेत असताना तुम्ही इंटरव्ह्यू, बाकी टेक्निकल राऊंड झाल्यानंतर तुम्ही महिंद्रा कंपनीचा इंटरव्ह्यू असेल किंवा टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू असेल, तुम्ही टाटाच्या साईटला व्हिजिट कधी केले का? टाटाचे कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत, टाटाचे व्हेकल व्हरायटीज कुठल्या कुठल्या आहेत, टाटा कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, टाटाच्या सध्याच्या कार्स कुठल्या आहेत, महिंद्राच्या कुठल्या कुठल्या. व्हॉट दे वॉन्ट टू सी. हा आपली कंपनी जॉईन करणार आहे त्याच्या आधीच त्यांनी कंपनीच्या ऍक्टिव्हिटीची सगळी माहिती गोळा केली आहे आणि त्या कंपनीबद्दल त्याला प्रेम आहे, त्या कंपनीबद्दल त्याला एक जोडून घ्यायची भावना आहे. तर ही भावना आपण डेव्हलप करायला पाहिजे. आणि वन्स यू जॉईन दॅट ऑर्गनायझेशन, यू शुड बी हॅव्हिंग हायेस्ट इंटिग्रिटी. या देशाच्या प्रती पण माझी हायेस्ट इंटिग्रिटी पाहिजे, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत पण हायेस्ट इंटिग्रिटी मी डेव्हलप करायला पाहिजे. काय एक्झाम्पल घेता येईल इंटिग्रिटीचं? अ पर्सन ऑफ इंटिग्रिटी स्टँड्स अप फॉर हिज और हर बिलीफ अबाउट व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. तत्वनिष्ठता जी म्हणतो आपण, मी जी काही तत्व, मी ही व्यसनं करणार नाही म्हणजे करणार नाही. मग समोरचा मित्र करतोय त्याच्याने मी त्या भकाव्यात मी अजिबात येणार नाही. समोरचा मित्र काही चुकीच्या गोष्टी करतोय, माझ्या जीवनातले प्रिन्सिपल्स मी डिफाईन करणार, ही गोष्ट मी करणार नाही म्हणजे करणार नाही. मग कुठल्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट माझ्याकडनं होणार नाही. त्याचा फायदा काय होऊ शकेल? पीपल विल स्टार्ट बिलिव्हिंग अमुक विजय पुढे कुठलंही जर तुम्ही आमिष दाखवलं, ही विल नॉट फॉल प्रे टू दॅट. मग ही विश्वासार्हता तुम्ही कमवायला पाहिजे. त्यासाठी हे इंटिग्रिटी प्रिन्सिपल आपण फॉलो करायला पाहिजे. ती विश्वासार्हता एकदा कमवली तर देर बी वंडरफुल थिंग्स हॅपनिंग इन युअर लाईफ. Right? So right things right, wrong things are wrong. A person of integrity shows commitment, courage and self-discipline. So integrity principle आपल्याला जर फॉलो करायचं असेल तर सेल्फ डिसिप्लिन, आत्मनियंत्रण पाहिजे. बरोबर? स्वतःला एक शिस्त, स्वयंशिस्त ज्याला म्हणतो, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त. स्वतःच्या बोलण्यामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये, स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत, स्वतःच्या हॅबिट्सच्या बाबतीत यू शुड हॅव फॉलो सर्टन सेल्फ डिसिप्लिन. आणि हे सेल्फ डिसिप्लिन आपण फॉलो करायला लागलो तर आपलं धैर्य ऑटोमॅटिकली वाढायला लागतं. मग कुठल्याही ऍडव्हर्सिटीला तोंड द्यायची आपली कॅपॅसिटी वाढायला लागते. आणि देन दिस इंटिग्रिटी प्रिन्सिपल इज स्ट्रेंथन्ड
आणि बिकॉज ऑफ दॅट मग माझ्याकडे हे करेजसनेस आला, माझ्याकडे सेल्फ डिसिप्लिन आलं की माझी विश्वासार्हता वाढली. Another example, a person of integrity doesn't get involved in things that he or she thinks are wrong even under social pressure. समाजाचा दबाव आहे, परिस्थितीचा दबाव आहे, पण मी माझ्या तत्वाशी बांधील राहतो. हा युनिकनेस जेव्हा मी डेव्हलप करायला शिकेन, मग माझी एक स्वतःची आयडेंटिटी तयार होईल. मग तिसरा व्यक्ती तुमच्याबद्दल बोलायला लागेल. तो संजय जो आहे ना, अशा परिस्थितीमध्ये ही विल नेव्हर बिहेव लाईक दॅट. मग ही विश्वासार्हता तुमच्या अपरोक्ष तुमच्या बाबतीत डेव्हलप झाली असेल. तुमच्या आई वडिलांमध्ये तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढू शकेल. माझा हा मुलगा अजिबात असं करणार नाही. त्यासाठी ह्या व्हॅल्यूज आपण डेव्हलप करायला पाहिजे. मित्रांच्या प्रेशरमुळं मी व्यसन केलं, मी दारू प्यायला शिकलो, अमुक अमुक करायला शिकलो. नो, I should be so strong about my own principles, my family principles. माझ्यावर जे चांगले संस्कार झाले त्याशी मी बांधील आणि ठाम असलं पाहिजे. मग कुठल्याही पद्धतीच्या प्रेशर, माझ्या बॉसनी जर मला प्रेशराईज केलं, घे रे थोडं हे व्यसन लावून घे, नो. रादर ती टेस्ट पण असू शकेल आपली, ते चेक करतात की हा आमिषाला बळी पडतो का, हे चुकीचं काम कर, तुला एवढे लाख मिळून देतं. नो. मग माझी विश्वासार्हता, विश्वास पात्रता वाढवण्यासाठी इंटिग्रिटी आस्पेक्ट पण मला डेव्हलप करायला लागेल. काही कोट्स बघूया आपण. वेल्श प्रॉवर्ब आहे, बी ऑनरेबल युअरसेल्फ. स्वतःबद्दल बी ऑनरेबल इफ यू विश टू असोसिएट विथ ऑनरेबल पीपल. जी स्वतःचा आदर करायला जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला इतर लोक पण आदर देणार. तर मी स्वतःलाच कोसत राहीन. मग कशासाठी कोसतो? जर आपण कमिटमेंट्स पाळल्या नाही. जी काही माझी तत्व आहेत त्या तत्वाशी जर मी बांधील राहिलो तर आय बिकम ऑनरेबल अँड आय टेक प्राईड इन व्हॉट आय एम. आणि एकदा आपल्यात ती आयडेंटिटी माझी डेव्हलप झाली, अदर पीपल विल डेफिनेटली ऑनर यू. आणि मग ऑटोमॅटिकली यू आर अमंग्स द ऑनरेबल पीपल. Right? So this is very important, very useful quote related to trustworthiness, friends. So to become successful, friends, in our career, in our life, we all must try to be trustworthy, Vishwas Patra. So with this note, I would like to stop. Briefly सांगायचा प्रयत्न केला. In future, whenever I get time, I'll definitely be with you. When we meet personally, we'll keep on interacting. Whatever are your problems, whatever are your difficulties, please share with all the teachers. Please share with me whenever you come down to college. My cabin is just at the entrance of the porch. आपल्या मेन बिल्डिंग मध्ये आले की लेफ्टला पहिली माझी केबिन आहे. So feel free to share your difficulties, your concerns. मग या व्हॅल्यूच्या बाबतीत असेल किंवा टेक्निकल विषयाच्या बाबतीत असेल, any sort of difficulty if you have, you can always approach me. So thank you very much. God bless you all.